नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण एप्रिल, मे, जून आणि जुलै महिन्याच्या आतापर्यंतच्या सगळ्या चालू घडामोडी बघणार आहोत, जे की आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर चला बघूया याचा पहिला प्रश्न. आपण बघा, भारतीय पॅरा ॲथलेटिक महेंद्र गुज्जरने F42 भालाफेक स्पर्धेत किती अंतर फेकून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे? तर किती? 61.17 मीटर त्यांनी भाला फेकला होता. बघा, कोणत्या देशाने आशियान सुरक्षा शिखर परिषदेचे आयोजन केले होते? तर सिंगापूरने आयोजन केले होते. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन. कोणती कंपनी मायक्रोसॉफ्टला मागे टाकून जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे? तर कोणती? NVIDIA ही कंपनी बनली आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. बघा आता, अमित शहा यांनी नवीन केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन कुठे केले आहे? तर कोलकाता येथे उद्घाटन केले आहे. बघा, कोणत्या राज्यात तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करण्यासाठी कायदेशीर वय 18 वरून 21 वर्ष करण्यात आले आहे? तर कर्नाटक राज्यामध्ये करण्यात आले आहे. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन. बघा, तिसरा लेव्हेंडर महोत्सव 2025 कुठे आयोजित करण्यात आला होता? तर जम्मू काश्मीरमध्ये तो आयोजित करण्यात आला होता. भारताची संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेचा सदस्य म्हणून किती वर्षासाठी निवड झाली आहे? तर 2 वर्षासाठी निवड झाली आहे. जागतिक पर्यावरण दिन 2025 रोजी कोणत्या राज्य सरकारने वंदे गंगा जल संवर्धन मोहीम सुरू केली आहे? तर राजस्थान राज्याने सुरू केली आहे. कोणती? वंदे गंगा जल संवर्धन मोहीम सुरू केली आहे. जागतिक अन्न सुरक्षा दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर 7 जूनला तो साजरा करण्यात येतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. बघा, प्रिन्सेस ऑफ अस्टुरियस क्रीडा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर सेरेना विल्यम्स यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. भारतीय नौदल आणि युरोपियन युनियन नौदल यांचा संयुक्त सराव कुठे आयोजित करण्यात आला होता? तर हिंदी महासागरामध्ये हा संयुक्त सराव आयोजित करण्यात आला. कोणाकोणाचा? तर भारतीय नौदल आणि युरोपियन युनियन नौदलाचा सराव होता. बघा नेक्स्ट क्वेश्चन. बघा आता, 2025मध्ये हिम नदीच्या संवर्धनावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर ताजिकिस्तान येथे आयोजित करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या 80व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी निवडण्यात, म्हणजे अध्यक्षपदासाठी कोणाची निवड करण्यात आली? तर ॲनालेना बेअरबॉक. बघा नाव लक्षात ठेवा, यांची निवड करण्यात आली होती. इंडियन प्रीमियर लीगच्या 18व्या आवृत्तीचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले? तर RCB संघाने, रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने. कोणत्या देशाने इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर द मेडिएशन नावाची एक नवीन संघटना स्थापन केली आहे? तर चीन या देशाने स्थापन केली आहे. पंतप्रधान मोदींनी घाटमपूर औष्णिक वीज प्रकल्पाचे उद्घाटन कुठे केले आहे? तर लखनौ येथे उद्घाटन केले आहे. बघा, कोणता औष्णिक प्रकल्प आहे? तर नाव बघा लक्षात ठेवायचं काय? तर घाटमपूर. कुठे? लखनौ येथे त्याचे उद्घाटन केले आहे आणि आपल्या मोदींनी केले आहे, लक्षात ठेवा. बघा, भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्पेशल इकॉनॉमिक झोन कुठे स्थापन करण्यात आला आहे? तर नवा रायपूर येथे तो स्थापन करण्यात आला आहे. अंदमान आणि निकोबार कमांडरचे कमांडर इन चीफ म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर लेफ्टनंट जनरल दिनेश सिंग राणा यांनी तो पदभार स्वीकारला आहे. महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. IPLमध्ये 300 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरला आहे? तर रोहित शर्मा ठरला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तुम्ही जॉईन करा आणि तिथून ती PDF डाउनलोड करू शकता, जेणेकरून रिव्हिजनसाठी तुम्हाला त्या PDFचा फायदा होईल. बघा आता क्वेश्चन समोरचा. 2025चा स्क्रिप्ट नॅशनल स्पेलिंग बी किताब कुणी जिंकला आहे? तर फैजान झाकी यांनी तो जिंकला आहे. बघा, ऑक्सिओम 4 मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय कोण ठरले आहे? तर शुभांशु शुक्ला ठरले आहे. महत्त्वाचा चर्चेतील पॉईंट आहे, लक्षातच ठेवा. बघा समोरचा क्वेश्चन. बघा आता, 9 जून 2025 रोजी भगवान बिरसा मुंडा यांची कितवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे? तर 125वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे. कोणत्या राज्य सरकारने तल्लकी वंदनम योजना सुरू केली आहे? तर आंध्र प्रदेश राज्य सरकारने योजना सुरू केली आहे. बघा, तामिळनाडू सरकारने कोणत्या ठिकाणी ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य घोषित केले आहे? तर धनुषकोडीला हे अभयारण्य म्हणून घोषित केलं आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. बघा आता, 2025चा मातृभूमी साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर सारा जोसेफ यांना देण्यात आलेला आहे. बघा महत्त्वाचा पुरस्कार आहे, लक्षात ठेवा. 2025मध्ये कोणत्या माजी भारतीय क्रिकेटर कर्णधाराचा ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला? तर महेंद्रसिंग धोनी यांचा, MS धोनी यांचा समावेश करण्यात आला आहे. भारताचे आर्थिक संबंध आणि गुंतवणूकदार संरक्षण वाढवण्यासाठी कोणत्या देशासोबत नवीन द्विपक्षीय गुंतवणूक करार केला आहे?
तर किर्गिस्तानसोबत हा करार केला आहे. 2025च्या फ्रेंच ओपन पुरुष एकेरी स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर कार्लोस अल्काराज यांनी हे जिंकले आहे बघा. 11वा ब्रिक्स संसदीय मंच 2025 कुठे आयोजित करण्यात आला होता? तर ब्राझिलिया येथे आयोजित करण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. 2025मध्ये कोणते राज्य भारतातील सर्वाधिक ब्लूबेरी उत्पादन करणारे राज्य बनले आहे? तर आपलं महाराष्ट्र राज्य सर्वाधिक ब्लूबेरीचे उत्पादन करणारं राज्य बनलं आहे. बघा, भारतातील पहिला व्हेरिएबल स्पीड पंप स्टोरेज प्लांट कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? तर उत्तराखंड राज्यामध्ये तो सुरू झाला आहे बघा. 2025मध्ये नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर मॅग्नस कार्लस यांनी ते जिंकले आहे. 2025च्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये एकूण पदतालिकेत भारताचा क्रमांक किती आहे? तर भारताचा क्रमांक 2रा आहे बघा. बघा नेक्स्ट क्वेश्चन आता. फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत फ्रान्स संयुक्त लष्करी सराव शक्तीचा आवृत्तीचा किती क्रमांक आहे? तर 8वा क्रमांक आहे. बघा, सियाची फायरबॅक हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे जो की उत्तराखंडमधील राणीखेतच्या जंगलात आढळला आहे? तर कोणत्या देशाचा जो राष्ट्रीय पक्षी आहे? तर थायलंडचा तो राष्ट्रीय पक्षी बघा. संयुक्त राष्ट्राने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर 2026 वर्ष. महत्त्वाचं आहे वर्ष लक्षात ठेवा. काय? तर आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलं आहे. कोणत्या वर्ष? 2026. बघा, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये कोणत्या वयोगटातील खेळाडूंना भाग घेतात? तर 25 वयाखालील खेळाडू भाग घेतात. भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणत्या राज्यात घोषित करण्यात आले? तर केरळ राज्यामध्ये घोषित करण्यात आले बघा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या सन्मानार्थ किंवा त्यांच्या नावाने विकसित केलेल्या आंब्याच्या जातीचे नाव काय? तर राजनाथ आझम हे त्या आंब्याच्या जातीचं नाव आहे बघा. बघा, 2026मध्ये ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल? तर भारत देशामध्ये आयोजित केली जाणार आहे. कोणत्या 2 देशांच्या हवाई दलाच्या विशेषतः दलांमध्ये पहिला संयुक्त लष्करी सराव कोणता आहे? तर टायगर क्लॉ आयोजित करण्यात आला होता. तर भारत आणि युनायटेड स्टेट्समध्ये बघा. नवी दिल्ली येथे भारतीय भाषा विभाग कोणी सुरू केला आहे? तर अमित शहा यांनी सुरू केला आहे. 16व्या वित्त आयोगाचे अंशकालीन सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर टी. रवी बी. शंकर. बघा, सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार कोणाला मिळाले? तर आचार्य प्रशांत यांना तो पुरस्कार मिळाला आहे. कोणता देश इराणमध्ये 8 नवीन अणुभट्टा बांधणार आहे? तर रशिया बघा. भारतातील कोणत्या शहराला बिबट्याची राजधानी म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले? तर बेंगळुरू या शहराला काय? बिबट्याची अधिकृतपणे राजधानी म्हणून घोषित करण्यात आले बघा. राष्ट्रीय ई-विधान अर्ज स्वीकारणाऱ्या देशातील 29वे कायदेमंडळ कोणते बनले आहे? तर पुदुच्चेरी बनले आहे. ऑपरेशन मिडनाईट हॅमर कधी आणि कोणी सुरू केले आहे? तर 22 जून 2025 रोजी युनायटेड स्टेट्सने काय केलं आहे? तर मिडनाईट हॅमर सुरू केलं आहे बघा. लक्षात ठेवा, कोणा? युनायटेड स्टेट्सने बघा. दक्षिण कोरियाचे पहिले नागरी संरक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आहेन ग्युबॅक यांची नियुक्ती करण्यात आली बघा. कोणत्या देशाच्या संसदेने अण्वस्त्र प्रसारण बंदी करारातून माघार घेण्याची तयारी सुरू केली आहे? तर इराणने बघा. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे नेतृत्व करणारी पहिली महिला आणि पहिली आफ्रिकन कोण ठरली आहे? तर क्रिस्टी कॉव्हेंट्री ठरले बघा. केरळ उच्च न्यायालयाने एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घालण्याचे निर्देश कधी दिले? तर 2 ऑक्टोबर 2025मध्ये दिले बघा. बिहारमध्ये पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या योजनेअंतर्गत उभारला जाणार आहे? तर स्मॉल मोड्युलर बघा. लक्षात ठेवा, योजना कोणती आहे? स्मॉल मोड्युलर बघा. केरळमध्ये अर्लम वन्यजीव अभयारण्याचे नवीन नाव काय असणार आहे? अर्लम फुलपाखरू अभयारण्य हे त्यांचे नवीन नाव असणार बघा त्याचे. नीरज चोप्राने पॅरिस डायमंड लीग 2025मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत कितीऱ्या अंतराच्या भालाफेकीने विजेतेपद जिंकले? तर 88.16 मीटर भाला फेकला बघा त्याने. भारतातून रामसर स्थळांच्या यादीत खिचन आणि मेनार नावाच्या 2 पाणथळांचा जागा समावेश करण्यात आला आहे. हा कोणत्या राज्यामध्ये? तर राजस्थानमधील राज्यामधील आहे बघा ते. 2025चा मिस वर्ल्ड हा किताब कोणी जिंकला आहे? तर कोणी? उपल सुचेता चुआंगश्री यांनी तो किताब जिंकला आहे बघा. राहवीर योजनेला कोणत्या राज्याने मान्यता दिली आहे? तर मध्य प्रदेश राज्याने मान्यता दिली आहे. कोणती योजना आहे? लक्षात ठेवा, महत्त्वाचे राहवीर योजना आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. 2025ची मेनाको ग्राउंड पिक्स कोणी जिंकले आहे? तर लँडो नॉरिस यांनी जिंकले आहे बघा. 2026च्या आशियाई वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिपचे आयोजन कोणते शहर करणार आहे? तर अहमदाबाद हे शहर आयोजन करणार आहे. अमेरिकन संगीत पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय वंशाचे संगीतकार कोण ठरले आहे? तर राजा कुमारी ठरले आहेत बघा.
इंडिगो एअरलाईन्सचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विक्रमसिंग मेहता यांची नियुक्ती करण्यात आली. खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कोणत्या राज्याने महाविस्तार ॲप सुरू केले आहे? तर महाराष्ट्र राज्याने सुरू केलं आहे. कोणत्या राज्याने एक कुटुंब एक उद्योग धोरण सुरू केलं आहे? तर आंध्र प्रदेश राज्याने सुरू केलं आहे. महत्त्वाचं धोरण आहे बघा, एक कुटुंब एक उद्योग. 2025मध्ये इक्वेडोरचे 48वे आणि सर्वात तरुण राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर डॅनियल नोबोआ यांची नियुक्ती करण्यात आली बघा. 12 वर्षानंतर पुष्कर कुंभमेळा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे? तर चमोली या ठिकाणी आयोजित करण्यात आले. महत्त्वाचं आहे बघा, लक्षात ठेवा. भूपेंद्र यादव यांनी प्लास्टिक प्रदूषणाविरुद्ध कोणती मोहीम सुरू केली आहे? एक राष्ट्र आणि एक ध्येय ही मोहीम सुरू केली आहे. भारताच्या 37व्या कसोटी कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर शुभमन गिल यांची. कितवा? तर 37वा कसोटी कर्णधार असणार आहे बघा, शुभमन गिल. सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाचे नवीन संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राममोहन यमके यांची नियुक्ती करण्यात आली बघा. बघूया समोरचे क्वेश्चन आता. IMFच्या आकडेवारीनुसार भारत कोणत्या देशाला मागे टाकून जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे? तर जपानला मागे टाकून 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे बघा. चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमध्ये कोणता देश सामील झाला आहे? तर कोलंबिया सामील झाला आहे बघा. UPSCचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर बानू मुस्ताक यांनी जिंकला आहे बघा. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर 151 क्रमांक आहे. महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा, लक्षातच ठेवा. सरळ सेवेला कोणत्या तरी हा प्रश्न येणार म्हणजे येणार बघा. नेक्स्ट आता, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2025मध्ये कोणत्या राज्याने पदतालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावले? तर आपल्या महाराष्ट्र राज्याने अव्वल स्थान पटकावलं आहे. भारताचा 86वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर श्रीहरी LR हा बनला आहे बघा. बघा, टाटा स्टीलने मास्टर बुद्धिबळ स्पर्धा 2025 कोणी जिंकले आहे? तर R प्रज्ञानंद यांनी ती जिंकली आहे. जैविक नायट्रोजन स्थिरीकरणातील प्रगतीसाठी 2025चा जागतिक अन्न पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर मारियांगेला हंगरिया यांना तो मिळाला आहे बघा. कोणते राज्य भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य बनले आहे? तर मिझोराम. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, उल्हास योजनेअंतर्गत कोणत्या राज्याला दुसरे पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले? तर गोवा राज्याला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ब्राह्मोस क्षेपणास्त्र निर्मितीसाठी बघा युनिटचे उद्घाटन केले? तर लखनौ. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा बघा. बघा, तापी बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी कोणत्या 2 राज्यात सामंजस्य करार केला आहे? तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. कोणता प्रकल्प बघा? तापी बेसिन मेगा रिचार्ज हा प्रकल्प आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशने काय केला आहे? सामंजस्य करार करण्यात आला आहे. कोणत्या दहशतवादी घटनेला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर करण्यात आले होते? तर पहलगाम दहशतवादी हमला जो झाला होता त्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले होते. आपल्या सर्वांना ते माहीत आहे. भारताचे 35वे परराष्ट्र सचिव कोण आहेत? तर विक्रम मिस्री आहेत बघा. येमेन देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सलेम सालेह बिन ब्रेक यांची नियुक्ती करण्यात आली बघा. भारताचा पहिला आंतरराज्य चित्त संवर्धन कॉरिडॉर कोणत्या 2 राज्यामध्ये स्थापन होत आहे? तर राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये. भारतातील पहिले AI चलित सोने वितरणाचे बघा ATM कुठे सुरू करण्यात आले? तर हैदराबाद येथे सुरू करण्यात आले बघा. नीती आयोगाच्या 10व्या गव्हर्निंग काउन्सिल बैठकीचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले आहे? तर नरेंद्र मोदी यांनी भूषवले आहे. कोणत्या देशाने 6 किलोमीटरच्या ग्रीडसह जगातील सर्वात जास्त रिझोल्युशन असलेली हवामान अंदाज प्रणाली सुरू केली आहे? तर आपल्या भारत देशाने सुरू केली आहे बघा. महिलांची AI आणि सायबर सुरक्षा कौशल्य वाढवण्यासाठी कोणत्या संस्थेने तर यशोदा AI उपक्रम सुरू केले आहे? तर राष्ट्रीय महिला आयोगाने सुरू केला तो उपक्रम. जगातील पहिल्या मोठ्या व्यावसायिक इमिथेनॉल प्लांटचे उद्घाटन कुठे झाले आहे? तर डेन्मार्क येथे झाले आहे बघा. 7 खंडावरील सर्वोच्च शिखर सर करणारी सर्वात तरुण भारतीय कोण आहे? तर विश्वनाथ कार्तिकेय. माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले CISF अधिकारी कोण बनले आहे? तर गीता समेटा बनले बघा. ईशान्य भारतातील पहिली भूऔष्णिक उत्पादन विहीर कुठे आहे? तर दिरांग येथे आहे बघा. महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर महाराष्ट्र राज्याने सुरू केले आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? तर 11 मेला साजरा केला जातो. कोणत्या राज्याने शहरी परिवर्तनासाठी अंकुर उपक्रम सुरू केला आहे? तर ओरिसा राज्याने सुरू केला आहे बघा. जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद
कुठे होणार आहे तर मुंबई येथे होणार आहे. कोणत्या मंत्रालयाने वॅबॅक्स 2025 उपक्रमाचे अनावरण केले आहे तर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केले आहे बघा. संयुक्त राष्ट्राच्या महासभेचे कोणता दिवस जागतिक फुटबॉल दिन म्हणून घोषित केला आहे तर 25 मे हा जागतिक फुटबॉल दिन म्हणून घोषित केला आहे. भारत सरकारने अधिकृतपणे कोणत्या तारखेला आयुर्वेद दिन म्हणून घोषित केला आहे तर 23 सप्टेंबरला. गोल्डन ट्रॅक्स 2025 संयुक्त लष्करी सराव कोणी भाग घेतला आहे तर चीन आणि कंबोडियाने भाग घेतला आहे. कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीकरण कोणत्या राज्याने मंजूर केले आहे तर महाराष्ट्र राज्याने. रस्ते अपघातातील बळींना मदत करण्यासाठी राहवीर योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर मध्य प्रदेश राज्याने सुरू केली आहे. तर कोणती योजना आहे राहवीर योजना आहे बघा. 78वा कान्स चित्रपट महोत्सव 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला तर फ्रान्स देशामध्ये आयोजित करण्यात आला होता. 6 किमी रेझोल्यूशन असलेली स्वदेशी भारत पूर्वानुमान प्रणाली कोणी सुरू केली आहे तर जितेंद्र सिंह यांनी सुरू केली आहे. मलेशिया मास्टर्स 2025चे पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे तर लिशी फेंग यांनी जिंकले आहे. 2025मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे अध्यक्षपद कोणी नियुक्ती करण्यात आली आहे तर अलोक जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. कोणत्या राज्याने पहिली AI चलित रिअल टाईम फॉरेस्ट अलर्ट रिसर्च सिस्टीम सादर केली आहे तर मध्य प्रदेशने सादर केली आहे बघा. 2025मध्ये भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर नर्मदेश्वर तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय सौर अलायन्सचा 123वा सदस्य म्हणून कोणता देश बनला आहे तर अंगोला बनला आहे बघा. आंतरराष्ट्रीय ऑनलाईन बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी 2025मध्ये CBIने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे तर ऑपरेशन हॉक हे सुरू केलं आहे बघा. पुलित्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी दिला जातो तर पत्रकारिता आणि कला क्षेत्रासाठी दिला जातो. कोणत्या राज्याने स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्योती योजना सुरू केली आहे तर केरळ राज्याने सुरू केली आहे. कोणत्या शहरांच्या पोलिसांसाठी शाळा सोडलेल्या मुलांना शिक्षण व्यवस्थेत पुन्हा समाविष्ट करण्यासाठी नई दिशा उपक्रम सुरू केला आहे तर दिल्ली पोलीस. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. 31 वेळा एव्हरेस्ट सर करणारी पहिली व्यक्ती कोण ठरली आहे तर कामेरिता शर्मा ही ठरली आहे बघा. 100% रेल्वे विद्युतीकरण साध्य करणारे भारतातील 24वे राज्य कोणते ठरले आहे तर गुजरात राज्य ठरले आहे. भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर उत्तर प्रदेशने. सायबर आर्थिक फसवणुकींना तोंड देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने E0 FIR उपक्रम सुरू केला आहे तर गृह मंत्रालयाने सुरू केला आहे. कोणत्या राज्यात वार्षिक सांस्कृतिक महोत्सव शिरोई लिली महोत्सव साजरा केला जातो तर मणिपूरमध्ये साजरा केला जातो बघा. 2025चा इटालियन ओपनमध्ये पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे तर कार्लोस अल्काराज यांनी जिंकले आहे. प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल या मानद पदाचे कोणाला सन्मानित करण्यात आले तर नीरज चोप्राला सन्मानित करण्यात आले. देशातील 107व्या राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा कोणाला मिळाला आहे तर सिमलीपाल म्हणजे ओडिसामधील हे ठिकाण आहे. 2025चा गणितातील ब्रेक थ्रू पुरस्कार कोणी जिंकला आहे तर डेनिस गेट्सगोरी यांनी जिंकला आहे. कोणता देश आर्टेमिस करारावर स्वाक्षरी करणारा 54वा देश बनला आहे तर बांगलादेश बनला आहे. भारतातील पहिले हिमालयीन उच्च उंचीचे वातावरण आणि हवामान केंद्र कुठे आहे तर उधमपूर येथे आहे बघा. जगातील पहिले 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन कोणत्या देशाने बांधले आहे तर जपान या देशाने बांधलेले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधू पाणी करार कधी झाला होता तर 1960मध्ये झाला होता. सध्या हे चर्चेत हमल्यामुळे पहलगाम हमला जो झाला त्यामुळे सध्या हे चर्चेत आलेला मुद्दा आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. 6वी बिमस्टेक शिखर परिषद 2025 कोणत्या देशाने आयोजित केली होती तर थायलंड देशाने. भारत आणि कोणत्या देशादरम्यान टायगर ट्रॅम्प्स 2025 सराव आयोजित करण्यात आला होता तर USA. भारत आणि USAमध्ये आयोजित करण्यात आला बघा. कोणत्या 2 राज्यांनी संयुक्तपणे निलगिरी तरह जनगणना 2025 केली केरळ आणि तामिळनाडू राज्याने केली आहे बघा. 2024-25 इंडियन सुपर लीगचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर मोहन बागान बघा यांनी जिंकले आहे. 2035च्या फिफा महिला विश्वचषकाचे आयोजन कोणते देश करणार आहे तर UK करणार आहे बघा. श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी सन्मान मित्रभूषण कोणाला प्रदान करण्यात आला नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. शाळेतील प्रवेश वाढवण्यासाठी स्कूल चले हम मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर मध्य प्रदेश या राज्याने सुरू केली आहे बघा. कोणत्या राज्य सरकारने राज्य पोलीस भरतीमध्ये अग्निवीरांसाठी 20% आरक्षण जाहीर केले आहे तर हरियाणा राज्याने जाहीर केले आहे.
बघा, देशातील पहिले सहकारी विद्यापीठ कोठे स्थापन केलं आहे जाणार आहे, तर गुजरात या राज्यामध्ये स्थापन केलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण जवळपास 3.5 महिन्याचे करंट अफेअर बऱ्यापैकी कव्हर केलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, येणारी पोलीस भरती असो, वनरक्षक भरती असो, सरळ सेवा भरती असो, म्हणजे TCSद्वारे घेण्यात परीक्षा असो किंवा IBPSद्वारे घेण्यात परीक्षा असो, करंटचे प्रश्न आपण बघतोय अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तुम्ही जॉईन करा, PDF डाउनलोड करून घ्या. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.